हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा लर्नमेट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. दिलेल्या प्रॉमिसप्रमाणे मी आज तुमच्यासाठी 8वी इंग्रजी चाचणी 2ची उत्तरं घेऊन आलो आहे सेतू अभ्यासक्रमांतर्गत. तर चला वेळ न घालवता आपण पेपर स्टार्ट करूया. बघा, एकूण 15 गुणांचा हा पेपर आहे. 3च प्रश्न आहेत. पहिला जो प्रश्न आहे तो लेटर रायटिंगचा आहे. राईट अन ॲप्लिकेशन टू द प्रिन्सिपल ऑफ युअर स्कूल रिक्वेस्टिंग हिम टू ग्रांट लीव्ह ड्यू टू सिकनेस. आजारपणाबद्दलची रजा मागायची आहे तुम्हाला, प्रिन्सिपलकडे अर्ज करायचा आहे. म्हणजे एक हे फॉर्मल लेटर आहे. तर काय करायचं आहे बघा या पत्रामध्ये. सर्वप्रथम सेल्फ ॲड्रेस म्हणजे स्वतःचा पत्ता लिहायचा आहे. तुम्ही इथं वरती ABC किंवा XYZ असं नावसुद्धा घेऊ शकता. यानंतर ॲड्रेसमध्ये एखादा घर नंबर, गल्ली, वॉर्ड यासारख्या गोष्टींचा उल्लेख करायचा. इथं मी 45A वार्ड, शनिवार पेठ, कोल्हापूर 416002 हा पिनकोड लिहिलेला आहे. त्यानंतर जुलै 30, 2021 ही डेट मेन्शन केलेली आहे. त्यानंतर टू द प्रिन्सिपल, लर्नमेट पब्लिक स्कूल, कोल्हापूर 416004 हा प्रिन्सिपल म्हणजे जे रिसिवर आहेत पत्राचे त्यांचा ॲड्रेस मेन्शन केलेला आहे. या दोन गोष्टी सर्वप्रथम आपण लिहून घ्यायच्या. त्यानंतर सब्जेक्ट लिहायचा आहे ॲप्लिकेशन फॉर लीव्ह ड्यू टू सिकनेस. आजारपणाबद्दल मला रजा हवी आहे. तर सर, मॅम, मोस्ट रिस्पेक्टफुली म्हणजे आदरणीय ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीनं, आय बेग टू स्टेट दॅट आय एम नॉट इन अ कंडिशन टू कम टू द स्कूल. मी शाळेत येण्याच्या कंडिशनमध्ये नाही आहे. सिन्स आय एम सफरिंग फ्रॉम फिवर, मला ताप आहे. आय हॅव बीन प्रिस्क्राईब्ड बाय आवर फॅमिली डॉक्टर टू टेक प्रॉपर रेस्ट फॉर ॲटलिस्ट 3 days. कमीत कमी 3 दिवस विश्रांती घ्यायला डॉक्टरांनी सांगितलेली आहे आमच्या फॅमिली डॉक्टरांनी. हेन्स म्हणून काइंडली ग्रँट मी लीव्ह फ्रॉम 30th जुलै टू 1st of August. 30 जुलै ते 1 ऑगस्ट हे 3 दिवस मला सुट्टी द्या, रजा द्या. आय शॅल बी रिअली ग्रेटफुल टू यू, मी तुमचा ऋणी असेन. थँकिंग यू, युअर्स ओबिडियंटली. डॉट डॉटच्या ठिकाणी तुमचं नाव किंवा ABC लिहायचं आहे. तुमचा क्लास मेन्शन करायचा लास्टला, 8th A किंवा जी डिव्हिजन असेल ती, रोल नंबर लिहायचा आहे तुमचा. हे झालं तुमचे 5 मार्क पहिले. दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक 10 पॉईंट दिलेले आहेत. एक गोष्ट आहे ती तुम्हाला रिअरेंज करायची आहे, म्हणजे जंबल करून दिलेली आहे, क्रम बदलायचा आहे त्याचा. ज्यांना फक्त नंबरिंग पाहिजे आहे त्यांच्यासाठी मी इथं नंबरिंग देतो आहे. या नंबरप्रमाणे तुम्ही लावून घ्यायचं आहे. आणि ज्यांना लिहूनच पाहिजे आहे त्यांच्यासाठी हे 10 मुद्दे व्यवस्थित लिहून दिलेले आहेत. खरं तर तुम्ही एक पॅराग्राफ बनवायचा आहे, म्हणजे नंबर न देता पहिलं वाक्य संपलं की दुसरं वाक्य, मग तिसरं वाक्य. नंबरिंग द्यायचं नाही आहे, पण तुम्हाला कळावं म्हणून मी तर नंबरिंग दिलेलं आहे. एखादं टायटलसुद्धा द्यायचं आहे वरती, द ओल्ड मॅन अँड हिज सन्स असं मी टायटल दिलेलं आहे. ही स्टोरी जी आहे ती बघा, मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. वन्स देअर लिव्ड अ रिच फार्मर, एक श्रीमंत शेतकरी राहायचा. ही हॅड 2 sons, त्याला 2 मुलं होती. दे वेअर लिव्हिंग टुगेदर हॅपीली, आनंदाने राहायचीत. इयर्स वेंट बाय, दिवस गेले. द यंगर सन बिगॅन टू गेट रेस्टलेस बिकॉज ही वॉज अनहॅपी विथ हिज लॉट. म्हणजे बघा, दुसरा जो मुलगा होता, लहान मुलगा, तो थोडासा नाराज असायचा. ही वेंट टू हिज फादर, तो आपल्या वडिलांच्याकडे गेला अँड आस्क्ड फॉर हिज शेअर ऑफ द प्रॉपर्टी, आणि प्रॉपर्टीतला शेअर मागितला, म्हणजे वाटणी मागितली त्याने. द फादर ट्राईड टू डिसिएड हिज सन बट ही वुडंट लिसन टू हिज फार्मर, म्हणजे फादर हुम ही रिगार्डेड ॲज ओल्ड अँड इग्नोरंट. म्हणजे वडिलांनी समजवायचा प्रयत्न केला पण त्याने अजिबात ऐकलं नाही. मग सो फादर गेव हिम अ थर्ड ऑफ हिज प्रॉपर्टी, आणि मग तिसरा भाग प्रॉपर्टीचा स्वतःकडे ठेवला. मोठ्या मुलासाठी एक आणि छोट्यासाठी एक. 3 वाटण्या केल्या आणि 1 वाटणी त्याला देऊन टाकली. द यंग मॅन सोल्ड हिज शेअर ऑफ प्रॉपर्टी, विकून पण टाकली त्याने प्रॉपर्टी. अँड लेफ्ट फॉर अनदर कंट्री, आणि बाहेर देशी निघून गेला. ही लेड अ लक्झरियस लाईफ, अतिशय ऐषारामी जीवन जगला तो. अँड स्पेंट अ लॉट ऑफ मनी ऑन गॅम्बलिंग, म्हणजे जुगारावरती पैसे खर्च केले. सून ऑल हिज मनी वॉज गॉन अँड ही बिकेम अ पॉपर, सगळं काही गमावून बसला आणि एक दरिद्री माणूस तो बनला. अशी ही कथा आहे. तुमचे 10 मार्क झाले. तर आता तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये एक पॅसेज दिला आहे आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला 5 प्रश्न विचारलेत. तर ही जी कथा आहे, म्हणजे ही जी पॅसेजमधली स्टोरी आहे ती 2 मिनटात सांगतो बघा. एका सुताराची गोष्ट आहे. एक सुतार एका मालकाकडे कामाला असतो. जो मालक
घर बांधणीचं कॉन्ट्रॅक्ट घेत असतो. हाऊस बिल्डिंग त्यांची इंडस्ट्री असते. सुतारांच्या मदतीनं घर बांधून घेतलं जायचं. आता हा जो कार्पेंटर आहे म्हणजे सुतार आहे, तो रिटायरमेंटला आलेला आहे. त्याच्यामुळे तो मालकाला म्हणतो की मला आता हे काम बस करायचं आहे, मला रिटायर व्हायचं आहे. तर मालक त्याला विनंती करतो की जाण्यापूर्वी माझ्यासाठी तू एक घर बांध. तर सुतार कसाबसा तयार होतो, एक घर बांधतो आणि घर बांधून तयार झाल्यानंतर मालक त्याला त्या घराच्या चाव्या देतो. चाव्या बघताच हा सरप्राईज होतो, कारण त्या मालकाने घर गिफ्ट दिलेलं असतं कोणाला, सुताराला. पण त्याला नंतर लज्जास्पद वाटतं चावी घेताना, कारण त्याला जर आधीच माहीत असतं की हे जे घर आहे ते आपल्याला मिळणार आहे तर त्यानं खूप चांगलं केलं असतं. पण आत्ता मात्र त्यानं ते व्यवस्थित केलेलं नव्हतं आणि नंतर त्याला त्याच घरात राहावं लागते, याचं त्याला दुःख झालेलं आहे. अशी ही कथा आहे. तर बघा, हे 5 प्रश्न आहेत. व्हॉट डिड द कार्पेंटर टेल हिज एम्प्लॉयर? तर उत्तर आहे द कार्पेंटर टोल्ड हिज एम्प्लॉयर ऑफ हिज प्लान्स टू लीव द हाऊस बिल्डिंग बिझनेस अँड लीव अ मोर लेजरली लाईफ विथ हिज फॅमिली. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे बघा, व्हॉट फेवर डिड द एम्प्लॉयर आस्क फ्रॉम द कार्पेंटर? कार्पेंटर म्हणजे सुताराला मालकाने काय विनंती केली? तर बघा, द एम्प्लॉयर आस्क द कार्पेंटर इफ ही कुड बिल्ड जस्ट वन मोर हाऊस ॲज अ पर्सनल फेवर. तिसरा जो प्रश्न आहे, व्हॉट सरप्राईज डिड द एम्प्लॉयर हॅव फॉर द कार्पेंटर? कोणतं सरप्राईज होतं? तर बघा, वेन द कार्पेंटर फिनिश्ड हिज वर्क ऑफ बिल्डिंग द हाऊस, द एम्प्लॉयर हँडेड ओव्हर द कीज ऑफ द हाऊस टू द कार्पेंटर. मीन्स द हाऊस इज अ गिफ्ट फ्रॉम द एम्प्लॉयर टू द कार्पेंटर. म्हणजे घरच त्याला ते गिफ्ट मिळालेलं, हेच ते काय होतं, सरप्राईज होतं. हे तुम्ही थोडक्यात एका लाईनमध्ये लिहू शकता. बघा, A3ला मी 2 उत्तरं दिलीत. एक छोटा आहे बघा, द एम्प्लॉयर गेव द बिल्ट हाऊस टू द कार्पेंटर ॲज अ गिफ्ट. तयार घर त्याला दिलं. चौथा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये होतं, वाय वॉज द सरप्राईज अ शेम फॉर द कार्पेंटर? हे जे सरप्राईज होतं, आश्चर्य होतं, ते दुःखदायी का होतं किंवा लज्जास्पद का होतं सुतारासाठी? द सरप्राईज वॉज अ शेम फॉर द कार्पेंटर बिकॉज ही हॅड बिल्ट इट पुअरली. अतिशय म्हणजे त्याने व्यवस्थित बांधलं नव्हतं ते अजिबात. इफ ही हॅड ओनली नोन ही वॉज बिल्डिंग हिज ओन हाऊस. त्याला जर आधी माहीत असतं की मलाच घर मिळणार आहे तर ही वूड हॅव डन इट डिफरंटली. त्याने वेगळ्या पद्धतीने केलं असतं. आणि शेवटचा प्रश्न आहे, आर्ट ऑफ स्किल ऑफ वर्कमन यासाठी कोणता शब्द आला आहे? तर तो शब्द आला आहे वर्कमनशिप. हा पहिल्या पॅसेजमधला शब्द आला आहे. आपला 15 मार्काचा पेपर संपलेला आहे बघा. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जर केलं नसेल अजून तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद. थँक्यू.